नमस्कार, राजेश किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण रात्रीच्या जेवणासाठी एक भरपूर भाज्या घातलेला असा सुटसुटीत पदार्थ बनवणार आहोत, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आता आपण रेसिपीकडे वळूया। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, एक वाटी बेसन, 3 ते 4 चमचे बारीक रवा। आता आपण याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालू शकता। इथे मी एक सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, एक गाजर घेतलेला आहे किसून। लहान मुलं भाज्या खात नाहीत, तर अशा प्रकारे एकत्र करून असे जर आपण बनवले पोळे तर त्याच्यामध्ये त्यांच्या पोटात भाज्या जातात। एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला पीठ हे छान भिजवायचं आहे। आता आपण याच्यात मसाले घालूया। इथे मी 1 चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ। तर परत सगळं हे मिक्स करून अगदी आपण डोशाला जसं पीठ बनवतो त्या तितकी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे। आता हे 15 मिनिटं आपण झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून रवा चांगला भिजला जाईल त्याच्यामध्ये। तोपर्यंत एक मस्त याच्याबरोबर आपण एक चटपटीत चटणी बनवणार आहोत, कच्च्या कैरीची। छोटी कैरी घेतलेली आहे, जिरं 1 चमचा, लाल तिखट 2 ते 3 चमचे। तुम्हाला जितकी तिखट जास्त असेल तर जास्त टाका लाल तिखट। धणे पावडर 1 चमचा आणि मीठ चवीनुसार। आता याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। मी 3 ते 4 चमचे गूळ पावडर घेतलेली आहे आणि थोडं पाणी घालून चटणी व्यवस्थित एकत्र करून ही मिक्सरमध्ये वाटायची। अगदी बघा कशी चटपटीत लाल भडक मस्त आणि खूपच टेस्टी चटणी होते। लहान मुलंही आवडीने खातात, आंबट गोड तिखट। 15 मिनिटं झालेली आहेत। आता हे बघा आपलं हे मिश्रण आहे छान, त्याच्यामध्ये रवा एकजीव झालेला आहे। आता याचे आपण पोळे करायला घेऊया। कोथिंबीर घातली याच्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरून। तुमच्याकडे जर कोणत्या पालेभाज्या अवेलेबल असतील तर त्याही तुम्ही घालू शकता, जसं की पालक आहे, मेथी आहे, शेपूची भाजी आहे, जेणेकरून मुलं खाल्ली जातील हे भाजी। तवा तापत ठेवलेला आहे, अगदीच थोडंसं 2 ते 3 थेंबचे पसरून त्याच्यावर आपल्याला पोळे घालायचे आहेत। हे गॅस मीडियम ठेवायचा आहे सुरुवातीला। हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, रात्रीच्या जेवणात किंवा मुलांना टिफिनमध्ये संध्याकाळच्या लहान भुकेसाठी सुद्धा देऊ शकता। अगदी पटकन बनतात, कोणतीही पूर्वतयारी नसेल तरी हे आपल्याला हे पटकन अगदी 15 मिनिटात बनवता येतात। 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून नंतर परत दुसऱ्या बाजूने परतायचं आहे। बघा कसं छान अगदी कलरफुल झालेलं आहे। असे वेगवेगळ्या भाज्यांचे रंग दिसले की मुलांनाही खूप आवडतं।
चटणी नसेल तरीसुद्धा असेच खायला पण खूपच टेस्टी लागतात. अगदी मुलं आवडीने खातात. अशा प्रकारे सगळे पोळे आपण बनवून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने छान शेकून अगदी सुरेख कलर आलेला आहे बघा. मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. आणखी कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील त्याही कमेंट्समध्ये कळवा मला. आणि अशाच अगदी साध्या सोप्या पण महत्त्वाच्या रेसिपीजसाठी राजीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.